मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, सावध. श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा हा पवित्र काळ तुमच्या आयुष्यात एक खूप मोठा भूकंप घेऊन येणार आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता, ज्याला तुमचं सर्वात जवळचं मानता, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे एक असं भयंकर कपटी डाव रचत आहे, जो तुम्हाला एका क्षणात रस्त्यावर आणू शकतो. पण थांबा, स्वामी समर्थाचा हा महाइशारा वेळेतच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि नागदेवताच्या आशीर्वादाने श्रावण सोमवारी तुमच्या आयुष्यात एक अशा 5 मोठ्या घटना घडणार आहेत, ज्या थेट दुश्मनाचा भुरका फाडतील. त्या 5 घटना कोणत्या, तुमच्या पाठीमागे रचला गेलेला तो गुप्त डाव कोणता, नक्की कोणता आहे आणि भयंकर संकटातून स्वामी तुम्हाला कसे वाचवणार, हे जाणून घेण्यासाठी आजचा हा मेष राशीचा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक चूक तुम्हाला आयुष्यभर रडवू शकते. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं नक्की लिहा. आपण पाहिले की श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा हा काळ मेष राशीसाठी किती महत्त्वाचा आणि इशारा देणारा आहे. आता आपण वळूया या व्हिडिओच्या अंतिम महत्त्वाच्या भागाकडे. दुश्मनाचा गुप्त कपट डाव नक्की काय आहे? दुश्मनाचा गुप्त कपटी डाव नक्की काय आहे? तुम्ही बरोबर ऐकलं. मेष राशीचा स्वभाव मुळात कसा असतो? मेष राशीचे लोक अग्नितत्वाचे असतात. निष्पाक, दिलदार, स्पष्ट व्यक्त आणि कोणावरही पटकन विश्वास ठेवणारे. तुम्ही समोरच्याला जितके मनमोकळेपणाने आपले मानता, तितकेच तुमची कमजोरी शत्रूच्या हातात जाते. सध्या तुमच्या पाठीमागे एक अशी व्यक्ती सक्रिय आहे, जी तुमच्या समोर गोड बोलते, तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला मदत करण्याचं आव्हान आणते आणि आतून मात्र ती व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळत असते. पहिली मोठी घटना, आर्थिक धोक्याचा पर्दाफाश. श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या या काळात घडून लागणारी पहिली मोठी घटना म्हणजे तुमच्या आर्थिक व्यवहारात होणारी मोठी उलटपालट. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात शत्रूने असा प्लॅन आखला आहे, जी तुमच्याकडून एखादी मोठी चूक व्हावी, ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होईल आणि तुमचे नाव खराब होईल. पैशाच्या देवाणघेवाणात फसवणूक. तुम्ही कोणाला तरी दिलेला पैशाचा किंवा गुंतवणुकीचा चुकीचा फायदा घेण्याचा प्रयत्न ही कपटी व्यक्ती करत आहे. पण स्वामी समर्थाची कृपा पहा, ज्या क्षणी शत्रू आपल्या या शेवटचा डाव खेळायला जाईल, त्याच वेळी श्रावण सोमवारी महादेवाच्या आणि नागदेवताच्या आशीर्वादाने तो डाव त्याच्यावरच उलटणार आहे. तुम्हाला अचानक अशा काही गोष्टी किंवा कागदपत्रे हाती लागतील, ज्याने शत्रूचा हा कट उघडा पडेल. मेष राशी या काळात कोणाची काळजी घ्यावी? कोणत्याही अनोळखी किंवा अतिगोड बोलणाऱ्या व्यक्तीवर पैशाच्या बाबत अंधळा विश्वास ठेवू नका. कामाच्या ठिकाणी आपले गुप्त प्लॅन्स किंवा कल्पना कोणावर शेअर करू नका. रोज सकाळी उठून स्वामी समर्थ नामाचा जप करा आणि घराबाहेर पडा. भक्तांनो, हा तर फक्त सुरुवातीचा धक्का आहे. यानंतर घडणारी दुसरी घटना थेट तुमच्या घरातील एका व्यक्तीशी आणि एका स्त्रीशी जोडलेली. ती दुसरी घटना कोणती आणि स्त्री शत्रूचा डाव कसा उधळून लावेल हे पाहूया. आपण पाहिले की शत्रू कसा तुमच्या आर्थिक स्थितीवर घाला घालण्याचा प्रयत्न करत होता. आता आपण जाणून घेणार आहोत या काळात घडणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भयंकर घटनेपासून. ती स्त्री आणि सत्याचा पर्दाफाश. मेष राशीच्या भक्तांनो, श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या या अत्यंत पवित्र काळात तुमच्या आयुष्यात एक अशी स्त्री महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, जी स्वामी समर्थांचा दूत बनून येईल. ही स्त्री तुमच्या घरातील, नातेवाईकांमधील किंवा अगदी कामाच्या ठिकाणाची एखादी ज्येष्ठ किंवा अनुभवी स्त्री असू शकते. जेव्हा शत्रू तुमच्या विरुद्ध सर्वात मोठा डाव खेळत असतो, नेमक्या त्याच वेळी ही स्त्री तुम्हाला ऐनवेळी सावध करेल. शत्रूचे छुपे कारस्थान, त्याचे बनावट प्लॅन्स आणि तुमच्या पाठीमागे चाललेले षडयंत्र ही स्त्री तुमच्या समोर उघडे पाडेल. या स्त्रीच्या एका शब्दामुळे तुम्ही एका मोठ्या संकटातून, अपमानापासून वाचणार आहात. तिसरी मोठी घटना, जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर येणे. मेष राशीचे लोक नेहमी मनापासून नाती जपतात, पण हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरते. या काळात घडणारी तिसरी मोठी घटना म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्ही सर्वात मोठी जवळचा मित्र, पाठीराखा मानत होता, त्याच व्यक्तीचा खरा आणि भयंकर चेहरा तुमच्यासमोर येणार आहे. पाठीमागे मोठा डाव रचणारे हे शत्रू, जी व्यक्ती तुमच्यासोबत बसून खाते पिते, तीच व्यक्ती बाहेर जाऊन तुमच्या विरोधात अफवा पसरवत असते की हे लोक चांगले नाही. नागपंचमीचा संकेत. नागपंचमी दिवशी नागदेवता तुमच्या स्वप्नात किंवा एखाद्या अनपेक्षित घटनेद्वारा असे संकेत देईल, ज्याने कपटी व्यक्तीचा भुरका टरकून फाडणार आहेत.
जेव्हा तुम्हाला या व्यक्तीचे सत्य समजल तेव्हा तुम्हाला मोठा धक्का बसेल. आणि लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुम्हाला अशा विषारी लोकांपासून मुक्त करतील. या काळात मेष राशीचे काय करावे? आपल्या घरातील किंवा आयुष्यातील गुप्त गोष्टी कोणावर बी शेअर करू नका, मग ती व्यक्ती कितीही जवळची असेल. जर तुम्हाला एखाद्या स्त्रीकडून सावध राहण्याचा सल्ला मिळेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा, जेणेकरून तुमचं मन शांत राहील. भक्तांनो, शत्रूचा भुरका फाटणार आहे. आता पण सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ती घटना, चौथी नागपंचमीच्या दिवशी शत्रूचा हा उलटा डाव त्याच्यावर कसा पडणार आहे ते पाहूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मंडळी, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं लिहिला अजिबात विसरू नका. आपण पाहिले की कसे या स्त्रीच्या मदतीने आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या जवळचा कपटी व्यक्तीचा खरा चेहरा समोर आला. आता आपण प्रवेश करत आहोत या व्हिडिओच्या सर्वात थरकाप टप्प्यात. ही चौथी घटना, मोठी घटना, नागपंचमी आणि श्रावण महिन्याच्या अत्यंत पवित्र नक्षत्रावर मेष राशीच्या लोकांच्या बाबत एक चमत्कार घडणार आहे. चौथी मोठी घटना, दुश्मनाचा डाव त्याच्यावरच उलटणे, नागदेवतेचे संरक्षण. मेष राशीच्या भक्तांनो, शत्रू तुमच्या कौटुंबिक किंवा व्यावसायिक आयुष्यात मिठाचा खडा टाकण्यासाठी, तुम्हाला समाजात खाली पाडण्यासाठी तो सर्वात भयंकर प्लॅन आखला आहे. तोच प्लॅन आता तुमच्या गळ्यातील फास बनणार आहे. कपटी डावचा पूर्ण प्लॅन शो. शत्रूने रचलेल्या या षडयंत्रामध्ये असा काय मोठा तांत्रिक किंवा कायदेशीर घोळ निर्माण होईल ज्यामुळे त्याची सर्व कट कारस्थाने सार्वजनिक होतील. ज्या खड्ड्यात तो तुम्हाला ढकलणार होता त्याच खड्ड्यात तो स्वतः जाऊन पडेल. नागदेवताचे संकेत. नागपंचमीच्या आदल्या रात्री किंवा श्रावणी सोमवार तुम्हाला स्वप्नात, पूजे दरम्यान किंवा अचानक प्रवासात नागदेवतेचे दर्शन किंवा शुभ संकेत मिळतील. हे संकेत स्पष्ट करेल की तुमच्यावर सर्व दृष्टी करणे किंवा वाईट नजरेचा प्रभाव आता कायमचा नष्ट झाला आहे. शत्रूने झालेले दैनंदिन अवस्था. जेव्हा शत्रूचा हा भुरका टरकन फाटेल तेव्हा तो तुमच्या पाया पडायला किंवा माफी मागायला नक्की येईल. मेष राशीच्या जातकांनो, भक्तांनो, स्वामी समर्थ स्पष्ट आदेश देत आहे की या काळात कोणावरही सहजासहजी पुन्हा विश्वास ठेवू नका. भक्तांनो, हे केवळ योगायोग नाही, हे महादेवाची आणि स्वामी समर्थाची तुमच्यावर असलेली अपार कृपा आहे. शत्रूचा पराभव झाला असेल तरी आता सर्वात मोठा प्रश्न, स्वामी समर्थाचा तो सिद्ध महाउपाय कोणता आहे? श्रावणी सोमवार आणि नागपंचमीला केल्यास मेष राशीचे नशीब रातोरात पलटू शकते. हा महाउपाय आणि स्वामींचा अंतिम संदेश जाणून घेण्यासाठी पाहू पुढचा भाग. मंडळी, श्री स्वामी समर्थ भक्तांनो, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आपण पाहिले नागदेवताच्या आणि महादेवाच्या आशीर्वादाने शत्रूचा कपटी डाव कसा त्याच्यावर उलटणार आहे. आता आपण ह्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. हा भाग मेष राशीच्या लोकांसाठी सुवर्ण संधी. जर तुमच्या आयुष्यात वारंवार अडचणी येत असेल, शत्रूचा त्रास होत असेल किंवा आर्थिक चणचण भासत असेल तर श्रावण सोमवार आणि नागपंचमीचे या अंतिम दुर्मिळ काळात स्वामी समर्थांनी सांगितलेले हे 5 सिद्ध महाउपाय नक्की करा. पहिला महाउपाय, शत्रू भय दृष्ट दोषापासून मुक्तीसाठी. मेष राशीच्या लोकांवर खूप लवकर कोणाची वाईट नजर लागते. शत्रूचे गुप्त कारस्थान निष्फळ करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी हा सोपा तोडगा करा. नागपंचमीच्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यावर तांब्याच्या ताटात थोडे दूध, पाणी, काळे तीळ टाका. नागदेवताच्या प्रतिमेला किंवा शिवपिंडीला हे दूध अर्पण करा. ओम नमः शिवाय आणि ओम नागदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. या उपायाने घरातील सर्व वास्तुदोष, पितृदोष, काल सर्प दोषाचा प्रभाव क्षणात नष्ट होईल. शत्रूची वाईट नजर तुमच्यावर कधीही टिकणार नाही. मेष राशीच्या लोकांनो, रडलेले पैसे परत मिळण्यासाठी, व्यापारीत वृद्ध करण्यासाठी श्रावण सोमवारी दिवशी महादेवाच्या शिवलिंगावर थोडे मधाचे आणि गाईच्या कच्च्या दुधाचे थेंब अर्पण करा. अभिषेक करताना ओम त्र्यंबकेश्वराय नमः हा मंत्र कमीत कमी 21 वेळा जप करा. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या घरात श्रावण सोमवार महादेवाला मधाचा अभिषेक होतो त्या घरातील दारिद्र्य आणि पैशाची तंगी कायमची दूर होते. तुमच्या पाठीमागे रचलेले उधळून समर्थाचा फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा. त्या दिव्यासमोर बसून स्वामी समर्थाचा तारक मंत्र सलग 3 वेळा विश्वासाने म्हणा. तारक मंत्र म्हणताना एका वाटीत थोडेसे पाणी ठेवा. मंत्र जप पूर्ण झाल्यावर ते संपूर्ण घरात शिपडा. या पाण्यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा पळून जाते आणि स्वामींचे साक्षात संरक्षण कवच तुमच्या घरावर तयार होते. जर तुम्हाला वाटत असेल की कोणावर जरी तुमच्यावर
जादूटोणा किंवा गुप्त डाव रचला आहे तर तो नागपंचमीच्या रात्री हा उपाय करा. नागपंचमीच्या दिवशी संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान एका मातीच्या पंतीत कापूर आणि 2 अखंड लवंग टाका. ते पेटवून संपूर्ण घरात फिरवा आणि घरातील मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवा. शत्रूने तुमच्या विरोधात कोणतीही वाईट शक्ती किंवा षड्यंत्र वापरले असेल तर या उपायाने लगेच नष्ट होईल आणि शत्रू स्वतःहून शांत होतील. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, त्यामुळे तुमच्या आत्मविश्वास ऊर्जा भरपूर असते. परंतु रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी, स्वामींची कृपा मिळवण्यासाठी या काळात दररोज स्वामी समर्थ हे मंत्राचा 108 वेळा जप आवर्जून करा. स्वामी नेहमी सांगतात, पराभव बदलायला वेळ लागत नाही, फक्त तुमची भक्ती आणि विश्वास सच्चा असावा. मेष राशीच्या भक्तांनो, तुमचे दिवस आता बदलणार आहे. शत्रूचा पराभव निश्चित आणि नागदेवताचे आशीर्वाद तुमचे सर्व अडकलेले मार्ग मोकळे करणार आहेत. आता आपण या व्हिडिओच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करणार आहोत, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत या 5 मध्ये सर्वात मोठी घटना, स्वामींचा अंतिम सिद्ध आशीर्वाद, तुमच्यासाठी एक विषय गुप्त संदेश. कमेंट्समध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तीने टाईप करा, श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव. नमस्कार मंडळी, आता आपण अत्यंत महत्त्वाच्या भागावर आलो आहोत. आपण पाहिले श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचं पवित्र काळात कोणते 5 सिद्ध महाउपाय करून आपण शत्रूचा कपटी डाव उधळून लावतो. आता आपण या मालिकेच्या सर्वात महत्त्वाच्या आणि शेवटच्या टप्प्यावर प्रवेश करत आहोत. या भागात मेष राशीच्या आयुष्यात घडणारे 5वी सर्वात मोठी घटना, स्वामी समर्थाचा अंतिम महाइशारा, स्वामीचे अभेद्य संरक्षण कवच. 5वी मोठी घटना, ऐनवेळी मोठे संकट टाळणे आणि स्वामींचे अभेद्य कवच प्राप्त होणे. मेष राशीच्या भक्तांनो, ज्या गोष्टी तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून भीती बाळगवत होता, मग ते कोर्ट कचेरीचे प्रकरण असो, घरातील मोठे भांडण असो किंवा नोकरी व्यवसायातील मोठे नुकसान असो, नागपंचमी ही श्रावण सोमवाराचा काळ आहे. ते संकट मुळापासून उपटून टाकणार आहेत. शत्रूच्या जाळात शत्रू अडकणार आहे. ज्या शत्रूने तुमच्या विरोधात गुप्त षड्यंत्र रचले होते ते सर्व कट कारस्थान उघड पडल्यामुळे ते स्वतः अडचणीत येणार आहेत. समाजात त्यांचा खरा चेहरा समोर आल्याशिवाय तुमच्या वाट्याला जाणे कायमची सोडून देतील. नागदेवताच्या आणि स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने तुमच्या घराभोवती एक सकारात्मक ऊर्जा आणि संरक्षण कवच तयार होईल. मेष राशीच्या जातकांनो, डोक्यावरील मोठे संकट स्वामी कृपेने एका क्षणात टळून जाईल. मेष राशीचे लोक मनाने अतिशय निष्पाक आणि दिलदार असतात. तुम्ही पटकन कोणावर विश्वास ठेवता आणि हीच गोष्ट तुम्ही शत्रू तुमच्या विरुद्ध वापरतो. स्वामी समर्थ या काळात तुम्हाला 3 महत्त्वाचे इशारे देत आहे. राग आणि घाई गडबडीवर नियंत्रण ठेवा. रागाच्या भरात घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला शत्रूच्या पायथ्यावर पडू शकतो, त्यामुळे शांत राहा. आंधळा विश्वास ठेवणे बंद करा, मग तो तुमचा कितीही जुना मित्र असो किंवा कितीही नातेवाईक. आपल्या घरातील पैशाच्या गुप्त गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. सत्याच्या मार्गावर राहा. जरी सुरुवातीला तुम्हाला त्रास झाला तरी शेवट विजय तुमचाच होणार आहे, कारण स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी भक्कमपणे पुढे उभे राहतात. भविष्यात यशाचे नवे रस्ते असे उघडणार आहे की संकटात मेष राशीच्या आयुष्यात एक नवीन पहाट उजाडणार आहे. रखडलेले पैसे अनपेक्षित मार्गाने परत मिळतील. घरात गेलेले काही दिवसापासून चाललेले वादविवाद मिटून आनंदाचे वातावरण निर्माण होईल. तुमच्या कष्टाचे योग्य फळ तुम्हाला मिळेल. वरिष्ठ सहकारी लाभेल. भक्तांनो, स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही एकटे पडले आहात तर चारी बाजूने संकटे आले तर तेव्हा डोळे मिटून फक्त एकच महामंत्राचा जप नक्की करा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. उदूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मेष राशीच्या माझ्या प्रिय भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला स्वामींवर आणि नागदेवतेवर पूर्ण श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, जेणेकरून हा महासंदेश मेष राशीच्या प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचेल. तुमची मेष राशीच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तेही या गुप्त संकटापासून वेळेवर सावध होतील. आपल्या स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबून क्लिक करा. कमेंट्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने, आत्मविश्वासाने टाईप करा, श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव, ओम नागदेवताय नमः. स्वामी समर्थाची आणि महादेवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.
मंडळी, मी काजल स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुम्हाला अचूक राशी भविष्याचे न्यू अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जोडून राहावं लागणार आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करावं लागणार. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा सर्वांना. बाय.